हळदीचं लोणचं। त्यासाठी ही ओली हळद मी बाजारातून आणलेली आहे, ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यामध्ये आपण अद्रकही टाकणार आहोत। तर अद्रक आणि हळद याची आपण साले काढून आणि बारीक किसणीने हे किसून घेणार आहे। आपली हळद आणि अद्रक किसून झालेलं आहे। त्यासोबत आपल्याला मीठ लागणार आहे, मोहरीची डाळ, लिंबाचा रस, त्यानंतर हिरवी मिरची ही कट करून घेतलेली आहे, धनिया पावडर, जिरा पावडर आणि तडक्यासाठी मोहरी आणि मेथी। इथे मी एका पॉटमध्ये किसलेली हळद आणि अद्रक घेतलेलं आहे। आता आपण एक एक इन्ग्रेडियंट्स यामध्ये ॲड करूया। सर्वप्रथम मिरची घालूया, थोडा लिंबाचा रस, धनिया पावडर, त्यानंतर जिरा पावडर आपण घालूया। आता आपण यामध्ये मीठ घालूया, मोहरीची डाळ घालूया आणि हे सर्व छान मिक्स करून घेऊया। थोडा हिंग घालूया। त्यासाठी मी इथे तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये मोहरी आणि मेथीदाणा आपण टाकूया। आपण लोणच्याला आता हा तडका देऊया, हे सर्व मिक्स करूया। तर रेडी आहे आपलं हळदीचं लोणचं। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।